भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान परिनिर्वाण दिनानिमित्त भुसावळ शहर व परिसराच्या वतीने भुसावळ तालुक्याचे प्रांत अधिकारी राजेंद्र पाटील यांनी त्यांच्या पुतळ्याला अभिवादन केले। यावेळी भुसावळ नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी परवेज आलम व त्यांचे सहकर्मी आणि नगरपालिका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कीर्तन फलटणकर व त्यांचे सहकर्मी हे मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। आलेल्या सर्व नगरपालिका प्रांत कार्यालय व भुसावळ शहरातील शासकीय सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वतीने यावेळी महामानवास अभिवादन करण्यात आले। प्रांत अधिकारी राजेंद्र पाटील यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करत वंदन केले व बाबासाहेब आंबेडकरांनी देशासाठी दिलेला हा योगदान, या योगदानाची परतफेड आपणास करणं अशक्य आहे व भुसावळ रेल्वे स्थानकासमोर असलेले श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला देखील त्यांनी माल्यार्पण केले। यावेळी नगरपालिकेच्या सर्व कर्मचारी त्यांच्यासोबत उपस्थित होते। यावेळी रक्तदान शिबिराला भेट देऊन राजेंद्र पाटील यांनी आपल्या सदिच्छा व्यक्त केल्या व समाजातील प्रत्येक घटकाने रक्तदानामध्ये हिरिरीने सहभाग घ्यावा। यावेळी BCN सिटी न्यूजला त्यांनी दिलेली एक मुलाखत, तसेच यावेळी बौद्ध सेवा संघ यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराकरता बौद्ध सेवा संघ व रेड क्रॉस सोसायटी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जवळ राबविण्यात आला। या शिबिरामध्ये महापरिनिर्वाणानिमित्त अभिवादन करण्यात येणाऱ्या जनतेने हिरिरीने सहभाग घेऊन रक्तदान करीत आहे। यावेळी प्राध्यापक हिवराळे यांची घेतलेली मुलाखत। रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे, सुट्ट्याचा उपक्रम आहे, दरवर्षी ते करतात आणि गरजूंपर्यंत ते ज्यांना अशा रक्ताची गरज आहे तर ते मानवतेचं मोठं काम करतायत। त्या कार्याला सुद्धा मी अभिवादन करतो आणि सर्व जे पात्र रक्तदाते आहेत त्यांनी सर्व स्त्री पुरुषांनी येऊन आपलं रक्तदानाचं महान कार्य करावं अशी इच्छा रक्तदान करतील। सर्वांना माझा नमस्कार। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त भुसावळमधील बौद्ध विकास समितीतर्फे आपण रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। दरवर्षी आपण रक्तदान शिबिराचं आयोजन करतो। या रक्तदान शिबिराला भुसावळच्या या विविध प्रशासकीय यंत्रणा आहेत त्यांची आम्हाला दरवेळेला मदत होत असते। नगरपालिकेकडनं हा जो परिसर आहे हा स्वच्छ करून याची आम्हाला दरवेळेला परवानगी मिळते। पोलीस प्रशासनाकडनंही आम्हाला सहकार्य भेटतं। बौद्ध विकास समितीतर्फे सकाळी हा रक्तदानाचा कार्यक्रम असतो आणि संध्याकाळच्या वेळेला आपण पंढरीनाथ नगरमधनं आपण कॅन्डल मार्च ठेवलेला आहे। तर या दोन्ही कार्यक्रमाला दरवर्षी उत्स्फूर्त असा प्रतिसाद भेटतो। भुसावळमध्ये बौद्ध विकास समितीतर्फे आपण रक्तदानाचा जो कार्यक्रम घेतो त्याच्यात फक्त आंबेडकरी अनुयायीच नाही तर भुसावळमधल्या विविध जाती धर्माच्या सर्व लोकांचा आम्हाला मोठा प्रतिसाद भेटतो। मागच्या वेळेला जवळपास 150 लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला होता। 140 ते 150 लोकांनी रक्तदान केलेलं होतं आणि यावर्षी देखील आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या प्रतिसादाची अपेक्षा आहे। मी भुसावळकरांना आव्हान करेल की रक्ताला कोणतीही जात किंवा धर्म नसतो, त्याच्यामुळे जो गरजू माणूस असतो ज्याला रक्ताची तातडीची आवश्यकता असते तर तुम्ही पुढाकार घेऊन रक्तदान करावं आणि तुमच्या रक्तदानामुळे शेकडो लोकांचे जीव अटीतटीच्या प्रसंगामध्ये वाचू शकतात। तर या निमित्ताने मी हेच आवाहन करेन की आपण मोठ्या संख्येने रक्तदानामध्ये सहभाग घ्यावा।